अख्ख्या नाटकभर मी अशी नुसती झाड म्हणून उभी होते. अशी थप्पी होती पैशांची. ती घेतली आणि माझ्या हातात दिली. लोकांचा दृष्टिकोन का माझ्याकडे बघण्याचा वेगळा होता. मी सुलभाताईंची सून आहे. शिवाप्पाची ती रखेल टाईप आहे, कीप आहे आणि तो तिला ज्या पद्धतीने त्रास देतो. मला ना ह्या 10 नायिका आहेत त्याच्यातली मी एक, असं मला नाही व्हायचंय. म्हणजे 2 बांगड्या होत्या म्हणजे तोडे, ते मी गहाण ठेवले. PNG ज्वेलर्स प्रस्तुत #तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये एक मस्त अभिनेत्री मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर जेव्हा ती स्क्रीनवर असते तेव्हा ती एकदम वेगळी दिसते, बट तिच्या रिअल लाईफमधला जो अपीअरन्स आहे ना तो जेन्युअनली खूप थक्क करणार आहे. प्रत्येक कलाकाराची पडद्यावर दिसेपर्यंतची एक जर्नी असते, जी असते खूप प्युअर, खूप रॉ आणि खूप रिअल. अशीच एक जर्नी आज आपण जाणून घेणार आहोत. स्वागत करूया अभिनेत्री अदिती देशपांडे यांचं. नमस्कार. नमस्कार. जे आता मी म्हणाले इंट्रो मध्ये की तू अशी खूप वेगळी दिसतेस आणि जेव्हा तू स्क्रीनवर असतेस तेव्हा एकदमच वेगळी दिसतेस. कसं काय म्हणजे एवढं 360 डिग्री डिफरन्स आहे हा? म्हणजे मला तर खरं सांगते की मी जेव्हा आता सिरियल मध्ये काम करते किंवा जीजी अक्का असेल किंवा कुठलंही असेल, लोक मला अजिबात ओळखत नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की अगं तू स्क्रीनवर इतकी मोठी वाटतेस आणि ऍक्च्युली ती म्हटलं मी एवढी लहान वगैरे काही नाहीये. पण मला असं वाटतं की हे एक अभिनेत्री असल्याचं कौशल्य आहे की तुम्ही खरे काय आहात आणि तुम्ही पडद्यावर काय दिसता ते तुम्ही स्वतःला कसं ट्रान्सफॉर्म करता त्या कॅरेक्टर मध्ये, ते मला असं वाटतं की प्रत्येकाचं कौशल्य असतं. खरं तर तू इतकं आजवर काम करत आलीस, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तू काम केलंस. जीजी अक्का तर खूपच तुझी फेमस झाली होती. त्याच्यानंतर आता तुझं नाटक गोष्ट तिच्या घटस्फोटाची, आणि ना नावातच असा एक धक्का आहे ना की काय असेल नाटकामध्ये. मला सांग, जेव्हा तुझ्यासाठी सुरुवात झाली होती या नाटकाची, तुला प्रश्न पडला होता की काय असेल हे नेमकं, आणि एवढं एकदम सनसनाटी नाव याचं? एक तर ना खरं आम्ही हे नाव काय ठेवायचं याच्यावर खूप चर्चा करत होतो. पहिल्यांदा या नाटकाचं जेव्हा राजन ताम्हाणेंनी सांगितलं की नाटक करायचंय, मी 9 वर्षानंतर रंगभूमीवर परत नाटक करते. म्हणजे आधी मी अशोक काकांबरोबर, अशोक सराफांबरोबर लगीन घाई नाटक केलं होतं. त्याच्यानंतर आता इतक्या वर्षांनी परत नाटक करते. तर राजन दादांनी जेव्हा विचारलं की असं असं नाटक आहे आणि आई मुलाच्या नात्यावरचं हे नाटक आहे आणि मी एक आई असल्यामुळे मला इतकं भावलं नाटक ते. म्हणजे आम्हाला सांगायचं की घटस्फोट जी आहे ना ती एक निमित्त झालंय या नाटकामध्ये, आणि घटस्फोट झाल्यानंतर मुलांवर त्याचा काय परिणाम होतो त्याच्यावर भाष्य करणारं नाटक आहे. सो मला असं वाटतं की आजच्या पिढीने तर हे नक्कीच बघायला पाहिजे. येस, आणि आपण आता नाटकाबद्दल बोलतोय. खरं तर रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ना, ती अनेक गोष्टी शिकवते. म्हणजे एक नट घडवते असं मी म्हणेन. जिथे आज आपण बसलोय, फिश करी राईस, ते सुद्धा प्रख्यात नाटककार सुधीर भट यांच्या मुलाचं, संदेश भट यांचं आहे. सो याच निमित्तानं मला तुला विचारायला आवडेल की तुझं आयुष्य, तुझं करिअर रंगभूमीने कसं बदललं? माझं मी सांगते, मी शाळेत असताना ना खूप डान्सची आवड होती मला, आणि अगदी ज्युनियर केजी पासून मी प्रत्येक आता गॅदरिंग्स होतात शाळेमध्ये, त्याच्यामध्ये मी भाग घ्यायची. तर एक वर्ष असं होतं की काहीच रोल नव्हता माझ्यासाठी. मी रडायला लागले. मी टीचरना सांगितलं नाही मला काहीतरी पाहिजे. म्हटलं हे नाटक आहे ना त्याच्यामध्ये झाड होतं असं. मी म्हटलं मी झाड म्हणून अशी उभी राहते. अख्ख्या नाटकभर मी अशी नुसती झाड म्हणून उभी होते. त्याच्यात मला आनंद मिळाला. मला असं वाटलं की हे मला करायचंय. आणि मी 10वी झाल्यानंतर माझ्या आईला असं वाटत होतं की हे नुसतंच आपलं नाचतायत मुली किंवा नुसत्याच शिकतात असं नाही करायचंय. कुठेतरी एक चांगल्या संस्थेत त्यांना घातलं पाहिजे जिथे त्यांच्यावर संस्कार होतील. आणि त्यावेळेला आविष्कार संस्थेबद्दल माझ्या आईने ऐकलं, आणि आविष्कार संस्थेमध्ये सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, अरुण काकडे हे सगळे जण होते. आणि त्यावेळेला माझ्या आईला वाटलं की नाही, फुकट आहे इकडे, पैसे घेत नाहीत तर कसं असेल. कारण आपल्या डोक्यात काय असतं ना, पैसे दिले म्हणजे ते चांगलं आहे असं ते असतं. तर माझ्या आईला जेव्हा कळलं की या संस्थेमध्ये इतकी माणसं या संस्थेशी निगडीत आहेत, तेव्हा माझ्या आईनी आम्हाला आविष्कारमध्ये टाकलं. दुर्गा झाली गौरी हे नृत्य नाट्य तू ऐकलं असतील, मला वाटतं खूप खूप कलाकार घडवलेत दुर्गा झाली गौरीनी, आणि तिथून माझी सुरुवात झाली दुर्गा झाली गौरी ह्या नृत्य नाट्यापासून. क्लिक व्हावं लागतं ना. असं असतं की आपल्याकडे आधी तर खूप ऑप्शन्स ओपन होते, कारण कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डच नव्हतं आधी. बरोबर. अशा वेळी ना अभिनय सारखं क्षेत्र निवडणं याच्यासाठी गट्स पाहिजेत. बिकॉज आता सोशल मीडियामुळे सगळंच आपल्यासमोर उघड आहे.
आधी मिसकन्सेप्शनच जास्त होते. बरोबर. तुला काय क्लिक होतं की ऍक्टिंगच करणार बाबा मी? नाही, मी ऍक्टिंग साठी म्हणून आलेच नव्हते. Okay. मला डान्स करायचा होता. अच्छा. मी संध्या पुरेच्या म्हणजे पहिल्यांदा माझे एक साऊथ इंडियन गुरु होते रमणी, त्यांच्याकडे मी भरतनाट्यम शिकले. आणि मग मी संध्या पुरेच्या यांच्याकडे भरतनाट्यम शिकत होते. आता ज्या संगीत नाटक अकादमीच्या ज्या डायरेक्टर Yes, आहेत yes, त्यांच्याकडे. yes. आणि तेव्हा मला असं वाटलं नाही, मला आता ना नृत्यातच माझं करिअर करायचंय. आणि मी डान्स शिकत होते, दुर्गा झाली गौरी करत होते. मग त्यावेळेला वामन केंद्रेंचं झुलवा नाटक आलं. त्याच्यामध्ये त्यांना कोणतरी एक डान्स येणारी मुलगी हवी होती सरस्वतीचा रोल करायला. तर कोणीतरी सांगितलं रे अदिती आहे ना, ती छान डान्स करते. मग मी झुलवामध्ये गेले, पण डान्ससाठीच. ओके. आणि एक कॉम्पिटिशन होती तिकडे ना, एक डान्स येणारी मुलगी हवी होती त्यांना नाटकात काम करायला. सो कोणीतरी माझं नाव सुचवलं, कारण डान्स मी त्यांना म्हणजे छान करायची. तर ते म्हणाले मी अदितीला घ्या. आणि त्याच्यामध्ये ऍक्टिंग होतं. ऍक्टिंग पण होतं म्हणजे फक्त डान्स नव्हता त्याच्यात. आणि मी त्याच्यामध्ये तालमी सुरू केल्या आणि मला इतका कंटाळा यायचा, मला खूप कंटाळा यायचा. म्हणजे मला असं वाटायचं की बरं, ते मला म्हणायचे ना की शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जाईल असं तू बोल. तर मी जोरजोरात किंचाळायची, काहीच माहित नव्हतं. आणि मला इतका कंटाळा आला, मी माझ्या आईला सांगितलं, आई मला काही करायचं नाहीये. मी खूप माझ्या मैत्रिणींना विचारलं की तू करशील का, तू करशील का, पण कोणीच तयार झालं नाही करायला. आणि माझी आई म्हणाली की तू कितीही जणांना विचार, करणार तूच आहेस. म्हणजे तिने ते लावून धरलं की असं नाही करायचं, येत नाही म्हणून त्याच्यातनं पळवाट नाही काढायची. आणि मी ते नाटकात काम केलं. लोलक नावाचं नाटक होतं ते. आणि त्याच्यामध्ये मला ना उत्तेजनार्थक बक्षीस मिळालं. अच्छा. सो मला असं वाटलं की बापरे, इतकं वाईट काम करून जर मला कॉन्सोलेशन प्राइज मिळतंय, तर मी ह्याच्याकडे सिरियसली का बघायचं नाही. आणि तिथून मग माझी ना नाटकाकडची किंवा अभिनयाची वाटचाल सुरू झाली. आणि ते नाटक करत असताना मग जगनीचं जे कॅरेक्टर आहे झुलवामध्ये, जे मेन पात्र आहे, ते मला वामन सरांनी विचारलं की तू जगनी करशील का. आणि ते माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं, जगनीचं पात्र करायचं. आणि त्याला मला काहीच माहित नव्हतं. वामन सरांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर. आणि मी ना त्यावेळेला वामन केंद्रे आणि आविष्कारमध्ये सत्यदेव दुबे, चेतन दातार ह्यांच्याकडे पण मी नाटकं करत होते. सो दोन वेगळ्या शैली. म्हणजे वामन सरांचं असं होतं की ते टास्क मास्टर होते, की नाही मला हे वाक्य असं म्हणजे असंच पाहिजे, म्हणजे हे इथून असं वर गेलं पाहिजे, खाली आलं पाहिजे, इथे हे. आणि दुबेजींचं असं होतं की नाही तुम करो, तुला जे करायचंय ते तू कर, तू इम्प्रोव्हाइज कर, मला आवडलं तर मी सांगेन की हे छान आहे, नाहीतर मग मी सांगेन की हे नको करूस. सो ना दोन वेगवेगळ्या शैलींचे दिग्दर्शक ह्यांच्याबरोबर मला एकाच वेळेला काम करायला मिळालं. आणि ते सुद्धा अगदीच मी किती, आय वॉज जस्ट हार्डली 19-20 त्यावेळेला. खूपच लवकर सुरुवात झाली तुझी. तू आता ज्या नाटकाचा उल्लेख केला झुलवा, त्या नाटकाबद्दल आजही बोललं जातं. आजही प्रत्येक जण त्या नाटकाबद्दलचे त्यांचे अनुभव किंवा तो स्टेजवरचा ती कमाल धमाल सांगत असतात. तुझ्यासाठी चॅलेंज होतं झुलवा करणं, खूप मोठं. कसं निभावलंस? म्हणजे मला तर मी सांगते, पहिला अंक जो आहे ना तो मी छान करायची, कारण त्याच्यामध्ये शाळेतली मुलगी. आणि दुसरा अंक त्या जगनीला एक मुलगी होते. आणि मग ते मला जमतच नव्हतं, काही केल्या मला जमत नव्हतं. कारण किती मी हार्डली 20 वर्षाची असताना तुला काय अनुभव असणार. वामन सर म्हणाले की नाही मी तुझ्याकडनं करून घेणार. आणि वामन सरांनी, मी तुला सांगते, त्यावेळेला NCPA मध्ये वामन सर काम करायचे. तर तिकडे असं एक फॉयर होतं. त्या फॉयर मध्ये मला 2-2, 3-3 तास ते ना नुसते चालायला सांगायचे. तू चाल ह्या टोकापासून इथून इथे इथे बस. पण की ते ना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही स्टेजवर उभे कसे राहता, तुमचं पोस्चर काय आहे, दॅट स्पीक्स अ लॉट. सो ते मला वामन सरांनी शिकवलं. आणि हळूहळू हळू मी ती जगणी साकारत गेले. आणि मला असं वाटलं की छोट्या 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 गोष्टी मला कळत गेल्या त्या जगनीच्या. एक प्रयोग तर असा होता की NCPA ला आम्ही शो करत होतो. पण तिथे ना डॉक्टर्ससाठी तो शो होता, सगळे डॉक्टर्स होते. त्यांना माहितीये की हे नाटक आहे. आणि त्याच्यात जगनी म्हणजे ना देवदासी असते ती. आणि त्याच्यात ती त्या प्रथेमध्ये तिला हे केलं जातं, कारण तिची आई म्हणते की नाही तू देवदासी आहेस, मी देवदासी आहे, तुला ही प्रथा फॉलो केलीच पाहिजे. पण ती म्हणते माझ्या मुलीला मी या प्रथेमध्ये नाही अडकू देणार. आणि त्या मुलीला त्या प्रथेतनं ती बाहेर काढते आणि म्हणते की मी हिला शिकवणार आहे. असे त्या नाटकाची गोष्ट आहे. तर बरेच डॉक्टर्स होते तिकडे. प्रयोग संपल्यानंतर एक जण आले, त्यांनी त्यांचं पाकिट उघडलं, अशी थप्पी होती पैशांची, ती घेतली आणि माझ्या हातात दिली. बापरे. मला म्हणाले की हे पैसे घे आणि तुझ्या मुलीला शिकव. म्हणजे मी तुला आत्ता अंगावर काटा येतोय. म्हणजे मला असं झालं की ते डॉक्टर आहेत,
त्यांना माहितीये की की हे आपण नाटक आहे. नाटक बघायला आलोय, हा. तरी ते म्हणाले की नाही तुला तुझ्या मुलीला शिकवायचं आहे ना, हे माझ्याकडनं पैसे घे. मी त्यांना म्हटलं डॉक्टर सर म्हटलं हे नाटक आहे, मी हा. खरं असं काही नाहीये. नाही. ते ऐकायलाच तयार नाही ते. इतकं रिअलिस्टिक केलंस इतकं तू ते. realistic. हा. आणि तो विषय पण असा होता. हा. आणि मग मी ते दिले, संस्थेला दिले पैसे, म्हटलं आणि खूप ह्याचे ह्यूज तुम्ही कॉम्प्लिमेंट आहे ना की खूप, आपण जे साकारतो ते इतकं खरं असतं की आता डॉक्टर म्हणजे ते सायन्स मध्ये त्यांचा हा, काय अभ्यास आहे exactly. त्यांनाही ते खरं त्यांनाही वाटतं. खरं वाटलं. म्हणजे ते म्हणाले की मला काही माहिती नाहीये, ते तू जे काही केलंस ते माझ्यापर्यंत पोहोचलंय आणि हे तू पैसे ठेव तुझ्यासाठी. ती म्हणजे मला असं नाही, त्या वयामध्ये हे करायला मिळणं, की या. ह्या वयात तुम्हाला अशी नाटकं करायला मिळणं आणि अशा लोकांबरोबर काम करायला मिळणं, की मला असं वाटतं मी खूप लकी आहे, खरंच खूप लकी आहे. किती मस्त. आणि ना ऍक्च्युली खूप लवकर कधी कधी सुरुवात होत नाही. चांगलं काम जरा हो. खूप प्रयत्न केल्यानंतर वाटायला येतं, पण सुरुवातीलाच इतकं छान काम मिळणं याला जेन्युअनली एक आपण म्हणतो ना मेहनत ही मेहनत, लागतेच हो. लागते है ना. आणि हा आणि घरच्यांचा सपोर्ट, तू जे आता म्हणालीस की आईने विषय लावून धरला. हो. अनेकदा आपल्या क्षेत्राविषयी इतके मिसकन्सेप्शन आहेत ना की घरचे धजत नाहीत हो. पटकन की, आणि दॅट टू मुलीला पाठवावं का बरोबर. नाही पाठवावं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि सोसायटल प्रेशर बद्दल तर मी कायच बोलू, ते तर किती असतं. तुला स्टार्ट टू एंड हा सपोर्ट आहेच ना घरच्यांपासून हो. की जस्ट गो फॉर इट. येस येस, म्हणजे माझ्या आईकडनं तर होताच. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर, म्हणजे मी खूप लवकर लग्न झालं माझं. मी कितव्या 21 वर्षी? 21 वर्षांची असताना लगेचच केलं? झालं. ओके. आणि घर पण असं मिळालं की सुलभा देशपांडे, हो. अरविंद देशपांडे, ते हो. माझे सासू सासरे. हो. तर त्याच्यात असं झालं की त्यांच्याकडनं, आता पप्पा नव्हते, म्हणजे मी जेव्हा आविष्कारमध्ये आले त्याच्या जस्ट पुढल्याच वर्षी अरविंद पप्पांचं निधन झालं. त्याच्यामुळे अरविंद पप्पा मला ओळखत पण नव्हते, त्यांना मी कधी भेटले पण नाही. पण सुलभाताईंचं असं होतं की अरे तू अशा घरात आली आहेस की जिथे तुला कुठलंच बंधन नसणार जिथे आहे. अभिनय हे सगळं काही आहे. अभिनय सगळं आहे, फक्त तू बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून कर. माझी तुला म्हणजे तू जे काही करायचंय ते कर. त्याच्यामुळे मी लकी होते की मला घर पण असं मिळालं लग्नानंतर की जिथनं काहीच बंधनं नव्हती. आणि सुलभाताईंबरोबर ना, मी तुला सांगते, मी एकही नाटक कधी केलं नाही. एका फक्त सिरियल मध्ये काम केलं, पण त्यांच्याबरोबर राहून राहून ना मी इतक्या गोष्टी शिकले, खूप काही शिकायला. कारण अशा व्यक्तीचा सहवास तुम्हाला 24 तास लाभतोय म्हटल्यानंतर ना, नकळत तुम्ही ते ना आत्मसात करायला लागता की एक ऍक्ट्रेस म्हणून काय आहे, किंवा एक माणूस म्हणून कसं असावं. ह्या सगळ्या गोष्टी मला खूप त्यांच्याकडनं शिकायला आणि ना मिळाल्या. सुलभाताईंबद्दल आजही प्रत्येक कलाकार ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय किंवा केलं नाहीये, अनुभव ऐकले, तोही कलाकार इतकं भरभरून बोलत असतो. तुला तर त्यांचा एवढा सहवास लाभलाय. काय एक छान कानमंत्र त्यांनी तुला दिला होता? मला त्यांनी एकच सांगितलं होतं की तुला जर आयुष्यात पुढे जायचं असेल ना, फक्त स्वतःचा विचार करू नकोस. तुझ्या बरोबर जी माणसं आहेत ना, त्यांचा विचार कर, त्यांना घेऊन पुढे जा, तरच तू आयुष्यामध्ये सक्सेसफुल होशील. म्हणजे पैसा त्यांच्यासाठी कधीच महत्वाचा नव्हता. नाव, फेम, प्रसिद्धी हे सुलभाताईंसाठी कधीच महत्वाचं नव्हतं. एक चांगलं माणूस असणं आणि तुम्ही ज्यांच्या बरोबर काम करताय त्यांची काळजी घेणं, त्यांना बरोबर घेऊन जाणं. ती म्हणते की तू हे कर, तू बघ आयुष्यामध्ये कधीच तू दुःखी नाही होणार किंवा तू समाधानी राहशील आयुष्यभर. आणि हे मला असं वाटतं मी कायम लक्षात ठेवलंय त्यांचा कानमंत्र. ताई, पण माझ्या मनातला प्रश्न आहे, प्रेशर खूप असतं का ग? कारण ना एवढं मोठं नाव आणि त्यांची सून जी अभिनेत्री आहे स्वतः, तर एक ना साधारणपणे एक ती प्रेशरची ती छान गोष्ट आहे, नो डाऊट, की एक वेगळी ओळख. पण ना जास्त प्रेशर ह्याच्यासाठी की त्यांनी एवढं काम केलंय, त्या करतायत आणि आता आपल्याला सुद्धा लोक त्याच बघतील किंवा आपल्याकडनं पण त्याच आता अपेक्षा असतील. असं होऊ शकतं अनेकदा. तर या गोष्टीचं प्रेशर असतं मोठ्या नावाचं, मोठ्या आडनावाचं. मी तुला खरं सांगू का, जेन्युअनली सांगू, मला कधीच नाही त्याचं प्रेशर आलं. कारण त्यांनी मला दिलं नाही कधी. त्यांनी अशा काही अपेक्षा केल्या नाहीत माझ्याकडनं सुलभाताईंनी की तुला हे केलं पाहिजे, तू जे करतेस ते कर. आणि मी सुद्धा जेव्हा पहिलं माझं प्रोडक्शन केलं, म्हणजे माय ग्रुप म्हणून माझं प्रोडक्शन होतं, त्याच्यात मी नॉट ओनली मिसेस राऊत हा पहिला चित्रपट केला. मी कुठेही माझं असं नाही नाव वापरलं की मी सुलभाताईंची सून आहे, तर मला तुम्ही हे फेवर करा किंवा मी सुलभाताई. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, तुम्हाला लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे कधीच, म्हणजे बरेच जण म्हणायचे की अरे हे क्षेत्र असं आहे, म्हणजे आम्हाला ना असा अनुभव आला, आम्हाला तसा अनुभव आला. म्हटलं मला कधीच नाही आला. कारण मी जेव्हा लहान होते, मे बी 20 वर्षाची 25 वर्षांची, माझं काहीच नव्हतं ग. मी स्वतःला प्रूव्हच नव्हतं केलं अजून. पण लोकांचा दृष्टिकोन का माझ्याकडे बघण्याचा वेगळा होता, मी सुलभाताईंची सून आहे. ते
त्या बाबतीमध्ये मला खूप मदत झाली. पण सुलभाताईंनी पण कधी असं नाही कोणाला सांगितलं की माझी सून आहे हिला काम द्या, रिकमेंडेशन कधीच बिलकुल नाही. नाही. ती म्हणाली की तू जे काय करते स्वतःच्या मेहनतीवर कर, स्वतःच्या हिमतीवर कर, मग बघ मी कधी तुला रेकमेंड नाही करणार. मला विचारलं कोणी की ही कशी ऍक्ट्रेस, मी छान सांगेन की छान आहे, पण मी स्वतःहून तुला कधीच कुठे रेकमेंड नाही किती मस्त करणार. ना. आणि इथून सुरुवात खरं तर घरातनच झाली पाहिजे, एक्झॅक्टली. म्हणजे बाहेर कोणाला बोलायला स्कोप नसतो है ना. आणि माझी आई मला म्हणायची की बघ तुला आता एवढ्या चांगल्या गुरु मिळाल्या आहेत हो. घरीच. म्हणजे पहिले गुरु तर नो डाऊट माझे आई बाबा, कारण त्यांनी नसतं सपोर्ट केलं तर मी इथपर्यंत पोहोचूच 100% नसते शकले. खरंय हे. पण त्याच्यानंतरही एक आईच्या स्वरूपात आपण म्हणतो की अरे कितीतरी असं वाटतं ना की सासू ही आई होऊ शकत नाही असं, पण मी तिच्याकडे कधी ना असं आई म्हणून असं बघितलंच नाही. Always कारण ती सुलभाताई. अपेक्षा, कारण ती आपण अपेक्षा करतो की मी माझ्या आईशी जसं वागते तसंच मी हिच्याशी वागेन. सुलभाताईंनी पण ना कुठल्याही एक्सपेक्टेशन्स माझ्याकडनं ठेवल्या नाहीत सुरुवातीपासून, की तू सुनेसारखं वागलं पाहिजेस किंवा तू ना माझी सून आहेस, तू हे कर, तू जेवण शिकलं पाहिजेस, आता तू घरची कामं कर वगैरे, हे एक्सपेक्टेशन्स कधी नाही ठेवल्या त्यांनी माझ्याकडनं. वा. सो मला असं वाटतं की मला खूप सोपं झालं ते आयुष्यामध्ये तुझं माझ्या. कोणतं काम आवडलं त्यांना जास्त, पाहिलं त्यांनी कोणतं? त्यांनी खूप पाहिली आहेत माझी नाटकं, पाहिली आहेत त्यांनी सगळीच नाटकं ऍक्च्युली. बेबी मी केलं होतं हा. विजय तेंडुलकरांचं, हा. आणि ते सुद्धा ना पहिल्यांदा दोनदा झालं, एक मराठीत झालं आणि एक हिंदीत हिंदीत केलं. झालं, तर हो. मराठी बेबी जे आहे ते मला, मी असंच काहीतरी 20 वर्षांची असताना चेतनने विचारलं की तू मी बेबी नाटक असं आहे ना प्रचंड अंगावर येणारं नाटक आहे ते, कारण त्याच्यामध्ये शिवाप्पाची ती रखेल टाईप हो, आहे, हो. कीप आहे, आणि तो तिला ज्या पद्धतीने त्रास देतो म्हणजे ना अंगावर येणारं नाटक आहे. म्हणजे ती जी बेबी आहे ती स्टेजवर ना कुत्र्यासारखी भुंकते, ती दारू पिते, अशा प्रकारचं ना टॉर्चर आहे त्या शिवाप्पाचं बेबीवर केलेलं. आणि मी जेव्हा 20 वर्षांची होते तेव्हा चेतनला हे नाटक करायचं होतं. मी आविष्कारमध्ये होते आणि मी आविष्कारमध्ये ना नुसती जाऊन बसायची आणि सगळं असं काय गप्पा होत आहेत सगळ्यांच्या नुसतं ऐकत बसायची. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं, तर कोणीच हो म्हणत नव्हतं. का? कारण स्टेजवर या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर चेतननी मला विचारलं, त्यांनी माझ्याकडे बघितलं, काय बाई तुम्ही करणार का नाटक? म्हटलं मी उडाले. म्हटलं बेबी सारखं नाटक तर तुम्हाला की करशील? एक दिग्दर्शक म्हणून माझ्यावर विश्वास आहे? म्हटलं हो आहे. मग तुम्हाला तू बेबी करायचंस. आणि मी बेबी केलं ते. आणि विजय तेंडुलकर आले होते तो प्रयोग बघायला, सुलभाताई आल्या होत्या, सगळेच होते, कारण त्या फेस्टिवलमध्येच आम्ही केलं होतं. आणि म्हणजे मला अजिबात कळली नव्हती बेबी, मला कळलीच नव्हती ती, कारण त्या बेबीनी आयुष्यामध्ये जे काही सोसलंय ते मला काहीच माहित नव्हतं. पण मी असा विचार केला की नाही, त्या दिग्दर्शकाने माझ्यावर विश्वास टाकलाय तर मी हे काम चोख करणार. आणि ते नाटक तेंडुलकर काकांना, सुलभाताईंना खूप आवडलं, कारण अशा वयात मी केलं होतं ते जेव्हा मला आयुष्याचा अनुभवच नव्हता, काही माहितीच काहीच माहिती नव्हतं की काय आहे. आणि मग तेच नाटक ना आम्ही 7-8 वर्षानंतर परत केलं, जेव्हा मला मुलगा झाला होता, माझं लग्न झालं होतं. सो एक मॅच्युरिटी येते तुम्हाला आयुष्यामध्ये, खूप काही 7-8 वर्षात नाही म्हटलं तरी तुम्ही काही गोष्टींचा अनुभव आलेला असतो तुम्हाला. आणि तेव्हा मी जी बेबी केली ती मला वाटतं बाप रे, ही बेबी अशी आहे. म्हणजे त्यावेळेला मी काय केलं होतं, मी काहीच नव्हतं केलं. सो तो जो अनुभव मला मिळाला ना, तेंडुलकरांची नाटकं करायला मिळणं, मला असं वाटतं इन इट सेल्फ ना ते एक इन्स्टिट्यूट आहे. त्यांचं नाटक, कुठलंही नाटक तू कर, एक तरी मला असं वाटतं कलाकारांनी विजय तेंडुलकरांचं नाटक करावंच आयुष्यात. आणि तुझ्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या टप्प्यावर छान माणसं येत गेली ना. छान माणसं. आज मी तुला विचारलं की तुझ्या गोष्टीमधल्या या कोणत्या कोणत्या माणसांबरोबरचे अनुभव तुला शेअर करायला आवडतील, तर कोणाकोणासोबतची सांगशील मला? मला आता सुलभाताईंचं तर आहेच, वामन केंद्रे, म्हणजे ज्या ज्या लोकांमुळे माझ्या आयुष्यामध्ये फरक पडला. वामन केंद्रे की त्यांनी माझ्यावर त्यावेळेला जगणी करण्याचा विश्वास दाखवला आणि त्यांनी त्या वयामध्ये घडवलं. वामन केंद्रे आणि सत्यदेव दुबे ह्या 2 व्यक्ती आहेत की त्या वयामध्ये त्यांनी मला घडवलं, चांगले संस्कार केले माझ्यावर. आविष्कार मधले सगळेच लोक, म्हणजे प्रेमा साखरदांडे, अरुण काकडे, सुलभाताई, ह्या सगळ्यांनी ना एक खूप चांगले संस्कार केले आहेत आमच्यावर, की ज्याच्यामुळे, आणि माझं भाग्य असं की मी इतक्या लहान वयामध्ये या लोकांच्या टच मध्ये आले, खूप चांगले संस्कार केले. चेतन दातार, चेतनचं तर म्हणजे तो माझा एक आपण सोल फ्रेंड आपण ज्याला म्हणतो ना तसा तो आहे. कारण त्याच्याबरोबर मी मित्राची गोष्ट, परत तेंडुलकरांचं नाटक ते मी केलं होतं हिंदीमध्ये, सुमित्रा की कहाणी. पण ते नाटक असं होतं की ज्याच्यामध्ये जी मित्र आहे ना
ती 1971 मध्ये लिहिलेलं नाटक आहे ते. तो काळ होता आणि तेंडुलकर काकांनीच लिहिलेलं आहे ते. त्याच्यामध्ये ती ना लेस्बियन आहे. अच्छा. ती मित्रा जी आहे ती, आणि तिचं ते एक रिलेशन तिच्या एका मैत्रिणी बरोबर, आणि बापू म्हणून एक मुलगा आहे त्याच्याबरोबर तिची मैत्री, ह्याच्यावर ते नाटक आहे. आणि 1971 मध्ये, म्हणजे दॅट टाइम इट वॉज अ टॅबू, की अरे बापरे हे असं काय, असं नाटक होतं. आणि चेतनने मला सांगितलं, तो मला बाई म्हणायचा. म्हणजे मला नॉट ओनली मिसेस राऊतला जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं ना, त्याच्यानंतर तो मला बाई म्हणायला लागला. म्हणजे त्यांनी ते एक मला एक काय म्हणतो, एक सन्मान होता माझ्यासाठी, की बाई तुम्ही हा रोल करणार. म्हटलं चेतन, मी त्या कुठेच नाहीये. बरं ती बाई अशी आहे, मित्रा जी आहे ती खूप पुरुषी आहे. आणि म्हटलं मी कुठे नाही, मी इतकी फेमिनाईन आहे. म्हटलं नाही नाही, तूच हा रोल करायचास. आणि करून घेतला त्यांनी माझ्याकडनं तो. मला की तू इथून मित्रा कर, आणि म्हणजे हा लोक विश्वास तुला किती छान आहे ना ताई. एक इतका त्याने जोगतीची भूमिका आहे विश्वास. ते, एक लेस्बियन भूमिका आहे ते, आणि ना दिग्दर्शक समोरनं सांगणं हो. की तू ही भूमिका कर, हे पण कमवावं लागतं तो आणि विश्वास. जर तेवढं मी कमवलं नसतं ना, तर त्या दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वासच नसता. म्हणजे उगाच तो विश्वास नाही टाकणार की तू ही भूमिका कर म्हणून. आणि मी ती भूमिका केली. त्याची एक गंमत, आम्ही पृथ्वी थिएटरला मित्राची गोष्ट त्याचा शो करत होतो. आणि शो झाल्यानंतर ना काही मुली आल्या माझ्याकडे, आणि त्या नाटकात असं आहे की त्या मुलीला तिचे आई वडील घराच्या बाहेर काढतात. ते म्हणतात त्यावेळेला की आमची मुलगी अशी, आणि ती आत्महत्या करते, असं तर होतं. तर त्या मुली माझ्याकडे आल्या, डोंट वरी, ना आमच्या बरोबर येऊन राहू शकतेस. म्हणजे देवर लेस्बियन्स त्या मुली, तू आमच्या बरोबर येऊन राहू शकतेस, तुझ्या आई बाबांनी तुला बाहेर काढलंय ना. पण अगं नाही, मी तशी आय एम नॉट दॅट, इट्स अ प्ले, हे खरं नाहीये. बट आय थँक्यू, तुम्ही मला ही ऑफर दिली तसं. पण म्हणजे आपण म्हणतो तसं ना, की हे नाटक असून सुद्धा जो मला झुलवाच्या वेळेला अनुभव आला, तोच ह्या वेळेला आला की किती खरं वाटतं या लोकांना. का? कारण आपण ते खरं करतोय अगदी. आणि नाटकाबद्दल आपण बोललो, ऍक्च्युली ना टेलिव्हिजन किंवा चित्रपट ही दोन अशी माध्यम आहेत ना, ग्लॅमरस, तुम्हाला क्विक ग्लॅमर मिळवून देणार आहेत. अनेकदा मे बी खूप नाटकं केल्यानंतर जेवढं ग्लॅमर मिळत नाही तेवढं एखादी मालिका, एखादा चित्रपट देऊन जातो कलाकाराला, बिकॉज फॅन बेसच वेगळा आहे. बरोबर, मीडियमच वेगळं आहे. नाटक ते मालिका चित्रपट, तुझी जर्नी कशी होती? क्विक झाली ती का ती टप्प्याटप्प्यात होत गेली? मी ना पहिल्यांदा मी व्यावसायिक नाटकं करणारच नव्हते, अशा मी झोन मध्ये होते. कारण मी जी काही आतापर्यंत नाटकं केली, व्यावसायिक तर माझं हे दुसरं का तिसरंच नाटक आहे. मी सगळी समांतर रंगभूमी किंवा प्रायोगिक रंगभूमीची नाटकं केली मी. त्याचं वेगळंच असतं. म्हणजे त्याला काय तुला एवढं फेम नसतं, किंवा तिथे फक्त प्रयोग करण्याची तुम्हाला संधी मिळते एक कलाकार म्हणून. आणि त्यावेळेला बंदिनी नावाची सिरियल यायची, अधिकारी ब्रदर्स त्यांची. बंदिनीमध्ये मला एकदा विचारलं कोणीतरी माझं नाटकातलं काम बघून की तू करणार का. म्हटलं हो करते, हरकत नाही. आणि त्यावेळेला मग राजन वागधरे, ही सगळी मंडळी टीव्ही क्षेत्रामध्ये मला भेटलेली पहिले दिग्दर्शक राजन वागधरे. मग त्यांच्याबरोबर मी बंदिनी केलं. आणि बंदिनी करत असताना मला आवडायला लागलं ते, की अरे एक वेगळं मीडियम आहे. म्हणजे एक कलाकार म्हणून ना मी स्वतःला कुठे रिस्ट्रिक्ट नाही केलं की मी फक्त नाटकच करणार किंवा मी फक्त सिरियल करणार, फक्त सिनेमा करणार. मला सगळं एक्सप्लोअर करायचं होतं. आणि मग मी बंदिनीमध्ये काम करायला लागले. मला आणि त्याच्यामध्ये ना कथा असायच्या वेगवेगळ्या, एपिसोड असायचे. सो त्याच्यामध्ये मग मी एक एपिसोड केला, अजून एक दुसरा एपिसोड केला. आणि ते सगळं करत असताना मला असं वाटलं की मला ना ह्या 10 नायिका आहेत त्याच्यातली मी एक, असं मला नाही व्हायचंय. मला काहीतरी वेगळं करायचंय. आय वॉन्ट टू डू समथिंग डिफरंट, की जेणेकरून लोकांनी ना एक माझी आयडेंटिटी मी क्रिएट करेन, की अरे ही दिस इज अदिती देशपांडे असं. आणि ते करत असताना मग गजेंद्र अहिर बरोबर माझी ओळख झाली, कारण तो त्यावेळेला बंदिनी लिहित होता. मग असं म्हटलं की चल आपण काहीतरी प्रोड्यूस करूया का. इतकं सहज होतं ते. आणि मग आमची टीम जमली. इम्तियाज बारगेर आले, अजून आले, कौशल इनामदार आला. आणि मग आम्ही म्हटलं चला आता आपण प्रोड्यूस करूया. आणि मग काहीतरी वेगळं करायचं या एका थॉटनी मी प्रोडक्शन कडे वळले. आणि पहिल्यांदा मी सिरियल्स केल्या. लगेच नॉट ओनली प्रोडक्शन मध्ये. म्हणजे पहिल्यांदा मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. श्रावण सरी नावाची त्या कथा, त्या पण परत स्त्री लेखिकांच्या कथा. तर मग आम्हाला त्यावेळेला ना अल्फा होतं. सो अल्फामध्ये आम्ही 2-3 कथा सबमिट केल्या. आणि ॲज अ प्रोड्युसर म्हणून मला पहिल्यांदा अल्फाने काम दिलं.
की ह्या 3 कथा तू माझं माय ग्रुप प्रोडक्शन म्हणून तू प्रोड्यूस करायच्यास. आणि त्याच्या आधी मी एक पाऊस येता येता नावाची सिरियल केली, त्याला मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. ओके. सो पैसे माझे नव्हते, पण सगळं एक्झिक्यूट Execution, सगळं मी yeah, केलं. तो yeah. माणूस प्रोड्युसर होता फक्त पैसे देण्यासाठी होता. सो तिथे मला अनुभव मिळाला की प्रोडक्शन काय असतं, की तुम्ही काय काय केलं पाहिजे, ते कलाकार म्हणून तुम्ही काय असता आणि एक प्रोड्युसर म्हणून तुम्हाला काय काय गोष्टींचं रिस्पॉन्सिबिलिटी येते तुमच्यावर. आणि त्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर झाल्यानंतर त्या अनुभवाच्या गाठीशी घेऊन मी श्रावण सरी केलं, ओके. जे मी सिरियल्स प्रोड्यूस केल्या. हा. आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे आता चित्रपट करायचा. ओके. पण अभिनय आपण करत असतो हा. आणि अभिनय करता करता निर्मितीकडे आपण वळतो हो. आणि ना असं म्हणतात ना की स्वतः मेल्याशी स्वर्ग दिसत बरोबर. नाही. हो जेव्हा आपलं प्रोडक्शन हाऊस असतं तेव्हा मेहनतही आपल्यालाच करावी हो लागते. हो हो सो एका ऍक्ट्रेस साठी जी सतत बक्षिसं मिळवते, लोकांचं अप्रिसिएशन घेते, ते असताना सुद्धा एक बॅकस्टेज काम करणं, एक हा. बॅक कॅमेरा काम करणं एका अभिनेत्रीसाठी चॅलेंजिंग होतं. खूपच चॅलेंजिंग होतं. म्हणजे पाऊस येता येताची मी तुला एक गोष्ट सांगते. आम्हाला त्या प्रोड्युसरने पैसे दिले आणि मी कोल्हापूरला शूट करत होतो. आणि त्या सिरियलमध्ये सुलभाताई होत्या, ज्योत्स्ना कार्यकर, रवींद्र मंकणी, मी पण काम करत होते. ते शेड्यूल झालं आमचं आणि मला त्याच वेळेला मला ही श्रावण सरी ॲज अ प्रोड्युसर म्हणून मला मिळाल्या. तर मला मुंबईला यायचं होतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला. आणि असं झालं की पैसेच नाही आहेत, संपले. तो प्रोड्युसर पैसे पाठवत नव्हता. आता काय करायचं बरं? ते अख्ख्या युनिटला 2 दिवस जेवणा खाण्यासाठी पैसे पाहिजे होते आणि त्या युनिटला परत आणण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. पण मी काय माझ्या घरच्यांकडनं पैसे मागणार नव्हते त्यावेळेला. मी घरी आले त्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायला. माझे 2 बांगड्या होत्या, म्हणजे तोडे, ते मी गहाण ठेवले. आणि कोल्हापूरला म्हणजे आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांच्या ओळखीच्या लोकांकडे मी गहाण ठेवले, त्यातले पैसे घेतले, सगळ्या लोकांना मी परत आणलं. आणि मग मला प्रश्न पडला की आता मी हे सोडवू कसे. म्हणजे माझ्या डोक्यात ते एकच होतं की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझ्या एका शब्दावर हे सगळे ऍक्टर्स तिकडे आलेले आहेत, ते युनिट, त्यांना तो प्रोड्युसर कोण आहे माहिती नाहीये, त्यांना फक्त मी माहिती आहे. सो मी हात वर करू शकले असते की माझ्याकडे पैसेच नाही आहेत, तुम्ही बघा आता काय करायचंय ते. पण मी म्हटलं नाही. मला त्यावेळेला सुलभाताईंचं वाक्य आठवलं की नाही, असं नाही करायचं, माणसांना धरून चालायचं, ती तुझी जबाबदारी आहे. आणि मी त्यावेळेला सुलभाताईंना नाही सांगितलं, माझ्या आई वडिलांना नाही, निनादला नाही, कोणालाच सांगितलं नाही. आणि मी हळूहळू मग नंतर काम करत राहिले आणि मग ऑलमोस्ट एक 6-7 महिन्यांनी जेव्हा माझ्याकडे पैसे साठले, मग हळूच जाऊन मी त्या बांगड्या सोडवल्या आणि मग मी घरच्यांना सांगितलं. तोपर्यंत कोणाला कळलं कोणालाच नाही नाही की तोडे कळलं, नाहीये. सांगितलंच नव्हतं कोणाला. आणि तेव्हा असं झालं की पण त्यावेळेला मला स्वतःवर विश्वास होता की मी हे करू शकणार, मी पैसे कमवणार आणि मी ते सोडवून आणणार. आणि फार झालं असतं तर मी सांगितलंच असतं की बाबा नाही आहेत माझ्याकडे पैसे द्या. पण ती जिद्द होती की मी ते करून दाखवणार आणि मी ते सोडवले. मला फार बरं वाटलं की अरे मी हे करून दाखवलं. आणि दागिने म्हणजे आता पीएनजी आहे हो. म्हणूनच दागिने हा स्त्रियांचा इतका हा. आवडीचा विषय असतो की ते जपून किती ठेवता येतील हो. याच्याकडे भर असते. पण तेव्हा तू ठेवलेस ते तोडे, त्यानंतर कधी वेळ नसेल नाही आली? नाही, त्यानंतर नाही कधी आली वेळ अशी. म्हणजे मी जेव्हा माझं प्रोडक्शन केलं नॉट ओनली मिसेस राऊत, तेव्हा पण असंच व्हायचं की पैसे नव्हते. पण प्रत्येक वेळेला बाबा पैसे संपले, मग FD वर लोन ओव्हरड्राफ्ट काढा, असं करून मी तो सिनेमा केलेला आहे. म्हणजे असं नाही की माझ्याकडे पैसे होते आणि मी चित्रपट काढला, अजिबात नाही. म्हणजे ऑलमोस्ट एक 12-13 लाखात तो चित्रपट केला आम्ही. पण त्यावेळेला कौतुक केवढं झालं त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं, मग महाराष्ट्र शासनाचे त्याला एवढे सगळे अवॉर्ड्स मिळाले. आणि तो चित्रपट मी तुला सांगते 1 वर्ष, त्यावेळेला ना त्या पेट्या असायच्या. आता कसं सगळं पेटी, त्या चित्रपटाचे स्पूल्स असतात, ते घेऊन ती एक पेटी आणि मी असं 1 वर्ष मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले. तू स्वतः जायची? स्वतः. हा. तेव्हा कोण माणसं कोणीच नाहीत ना ग की बाबा हे करायला पाहिजे. कोणच नव्हतं माझ्या बरोबर. मी लिटरली एकटी असायची. एसटीतनं जायची, एसटीतनं मी स्वतः ती पेटी खाली उतरवायची, मग त्या रिक्षात टाकायची, ते त्या थिएटरवर घेऊन जायचं, तो चित्रपट लावायचा आणि ते लावून झालं की ती पेटी परत घेऊन मुंबईला यायचं. असं मी 1 वर्ष केलं.
असं असतं ना की आपण प्रोड्युसर आहोत तर आपण जरा बॅकफुटवर राहूया, हा. माणसं हायर करतात हे सगळं करायला. अजिबात नाही. पण एक आई तर हायर करायला शपथ. पैसे नाहीत किती- त्यावेळेला, आणि मी घेऊन फिरायची सगळीकडे. एकदा तर असं झालं की एकच पेटी होती, एकच हे होतं आमच्याकडे. प्लाझाला सकाळचा चित्रपट लागला होता आणि एक बँड्राला होतं. तर बँड्राला एक रील झाल्यानंतर सायकलवरनं एक माणूस ती रील घेऊन प्लाझाला पोचला, कारण प्लाझाला 12चा शो होता. ते सुरू केला आम्ही चित्रपट. तिकडे एक इकडची दुसरी रील संपली, ती रील घेऊन तो इथे आला, ती लावली. असं करत मग त्या एका प्रिंटवर मी इतक्या ठिकाणी तो चित्रपट लावलाय ना, म्हणजे हे टेन्शन सुद्धा आणि त्याच्यातनं शिकायला सुद्धा खूप मिळतं. हार्डवर्क पेज ऑफ ना. नॅशनल खूप, अवॉर्ड खूप, मिळालं त्या चित्रपटाला, किंवा खूपच. तुझ्या आणि मिलिंद सरांच्या कामाचं सुद्धा इतकं हो, कौतुक झालं, कौतुक ते झालं. अजूनपर्यंत बोललं म्हणजे जातं. अजूनही मला लोक नॉट ओनली मिसेस राऊत म्हणून आयडेंटिटी आहे माझी. म्हणजे लोक अजून त्या ह्याच्याने ओळखतात की अरे तुम्ही मिसेस राऊत ना, असं. नाही, पण आपली इंडस्ट्री ना म्हणजे लांबनं दिसायला खूप छान वाटतं, हो. पण जेव्हा आपण तिच्या जवळ येतो तेव्हा कळतं की इथे रोज दिवसाला नवीन स्ट्रगल आहे, नवीन मेहनत आहे, सगळं आहे. मला सांग, इनिशियल डेज म्हणजे मालिका नाटकातले इनिशियल डेज तुझे चाचपडणारे होते, स्ट्रॉंग करणारे होते, शिकवणारे होते, कसे होते? चाचपडणारे होते. कारण कसं आहे की आपण एखाद्या विशिष्ट भूमिका करण्याची तुम्हाला सवय लागली ना, की तुम्ही येईल ते काम करत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की अरे मी त्या झोन मध्ये कधीच नव्हते की जे येईल ते काम मी घेत जाईन. असं मी कधीच केलं नाही. मी खूप चोखंदळ होते माझ्या भूमिका निवडण्यामध्ये. अशा भूमिका ज्याच्यातनं मला ना काहीतरी शिकायला मिळेल, किंवा एक ऍक्ट्रेस किंवा एक ऍक्टर म्हणून मी ना त्याच्यामध्ये ग्रो होईन, मला काहीतरी नवीन मिळेल. तिथेच मी थांबले असं मला कधीच वाटायचं नाही. म्हणून मी इव्हन नाटकांमध्ये सुद्धा की जे येईल ती नाटकं आपली घेत गेली, किंवा सिरियलमध्ये. सिरियलचं तर तुला सांगते, मी डेली सोप करण्याच्या म्हणजे मला करायचीच नव्हती कधी डेली सोप. म्हटलं तर मला डेली सोप करायचंच नाहीये. पण नकुशी नावाची एक सिरियल आली होती. तर त्या नकुशी सिरियलमध्ये त्या आईचं जो रोल होता, त्या कल्पना सावंत म्हणून माझी एक मैत्रीण आहे, कल्पू तिला म्हणतो आम्ही. तिने कुठून तरी शोधून काढलं मला, कारण ती म्हणली की ह्या आईची भूमिका ना तूच करायची आहेस. आणि तिने मला शोधून काढलं. आता ना काय होतं ना की ही ऍक्ट्रेस नाहीये, चला ठीक आहे आपण दुसऱ्याला घेऊया. चॉईस खूप असतो, पण त्यावेळेला तिने नाही, म्हणजे मला चॉईस नकोच आहे, मला अदितीच पाहिजे त्या रोलसाठी. आणि मी तिला म्हटलं, कल्पू मी ना डेली सोप करण्याच्या मला नाही करायचे डेली सोप, कारण मी त्या वाईट आहे म्हणून नाही, माझं माइंडसेट नाहीये डेली सोप करण्याचं. पण ती म्हणली की अदिती तू कर, हे फक्त 30 एपिसोडचीच ही कथा आहे, तुझं कॅरेक्टर, नंतर मग ती मुलगी शहरात आल्यानंतर तुमचं काम कमी होणार. आणि अशा रीतीने मी डेली सोप मध्ये एंटर झाले. आणि लग्न झालं होतं ना हो, लग्न झालं होतं माझं त्यावेळेला. आणि डेली सोप मध्ये मी तिथून माझा ना मग डेली सोपचा किंवा टीव्ही खऱ्या अर्थाने तिथून माझा प्रवास सुरू झाला. तू उल्लेख केलास मगाशी की 21व्या वर्षी लग्न झालं आणि नंतर ऍक्च्युली हा मालिकेचा प्रवास सुरू झाला, मुलगा झाला तुला. असं होतं आपल्याकडे की लग्न झाल्यानंतर पहिला प्रश्न असतो की लग्नानंतर पण काम करणार ना, हा प्रश्न असतो. किंवा मूल झाल्यानंतर ती एक भीती असते की बाबा एक तर वजन वाढतं, नो डाऊट इन दॅट. एक ब्रेक येतो, 1-1.5 वर्षाचा का होईना येतो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतो. पुन्हा सुरुवात करायला अनेकांना स्क्रॅच पासून, झिरो पासून सुरुवात करावी लागते. मला सांग, तू प्रेग्नन्सी नंतर म्हणा किंवा त्याआधी लग्नानंतर ब्रेक घेतला होतास, पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली, प्रेग्नन्सी नंतर काय होतं तेव्हा? हो, मी प्रेग्नन्सीत ब्रेक घेतला होता 1 वर्ष. म्हणजे आता तुम्ही जेव्हा तुला मी प्रेग्नन्सीचं सांगते, मी त्यावेळेला ना संगीत पूर्णावतार नाटक करत होतीस? हा, म्हणजे मी 3 महिन्याची प्रेग्नेंट असेपर्यंत करत होते. आणि त्यावेळेला असं झालं की मी आणि अजून माझी एक मैत्रीण ती करायची. तर डॉक्टरनी मला सांगितलं पहिले 3 महिने तुम्हाला कम्प्लीट आराम करायचा आहे, काही करायचं नाही तुम्ही. तर मी विजय केंकरेंनी ते नाटक बसवलं होतं. आणि त्याच्यातनं गीता म्हणून एक कॅरेक्टर होतं. कृष्ण जन्माच्या आधी ती गीता जी आहे, जी कृष्णाने लिहिली, ती कृष्णाला शोधतीये, असं ते पात्र होतं. आणि त्याच्यात फक्त पोएट्री आणि डान्स, अरे बापरे, असं ते कॅरेक्टर होतं. आणि मला विजयने बसवलं होतं. डॉक्टर म्हणाले की नाही, पहिले 3 महिने तुम्हाला कम्प्लीट आराम करायचा आहे. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये ती जी माझी दुसरी मैत्रीण आहे, ती करू शकणार नव्हती प्रयोग. आणि एनसीपीएत 2 प्रयोग लागले होते. तर मला चेतन म्हणाला की विजय म्हणाला की प्लीज तू करशील का प्रयोग, कारण एनसीपीए मध्ये कसं आहे ना, तुम्ही एकदा प्रयोग कॅन्सल केलेत की संस्थेला मिळत नाहीत. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये मी ते नाटक केलं.
आणि चेतन चेतनच येत आहे बा, इतका आपण चेतन बद्दल बोलतोय. विजय मला म्हणाला की तू काही करू नकोस, तू फक्त स्टेजवर ये, तुझे डायलॉग्स घे आणि जा, तू डान्स करू नकोस अजिबात. असं मी 3ऱ्या महिन्यापर्यंत केलं, तर ते नाईलाज होता म्हणून. आणि नंतर मी कम्प्लिटली ब्रेक घेतला. डिलिव्हरी नंतर 1.25 वर्ष मी ब्रेक घेतला होता आणि मी ठरवून घेतला होता. आणि मला तुला मी ऑनेस्टली सांगते, ही चिंता कधीच नव्हती किंवा हे प्रेशर मी कधीच घेतलं नाही की अरे बापरे आता मी ब्रेक घेतेय तर मला परत काम मिळेल का, किंवा लोक मला विचारतील का की आता हिला मूल झालंय म्हटलं ना. काही नाही, मी तो पिरियड जो आहे ना मी एन्जॉय केला. म्हटलं एक आई म्हणून मला तोच एक 1.25 वर्ष 1.5 वर्ष मी इतकं एन्जॉय केलं. आणि मग त्याच्यानंतर अल्फा चॅनल सुरू झाला होता, 98 ची गोष्ट आहे ही. तर अल्फानी काय केलं होतं, झी, त्याच्यावेळी त्यांनी ना सगळ्या त्यांच्या हिंदी सिरियल्स डब करून मराठीमध्ये आणल्या होत्या. तर मी डबिंगनी सुरुवात केली. ओके. मी 1 वर्ष डबिंग करत होते. आणि साइड बाय साइड अभिनयासाठी नाही, काहीच नाही. मी ते 1 वर्ष फक्त डबिंग करत होते, कारण त्याला मी वेळ ऍडजस्ट करू शकत होते त्याला. मी ते जेवढ्या काही सिरियल्स आल्या हिंदीतल्या, ते सैलाब सिरियल होती, तर ह्या सगळ्या मी डब करत होते. आणि म्हटलं चला आता 1 वर्ष मी डबिंग करणार फक्त. तेवढंच केलं मी. म्हणजे मी स्वतः कधी टेन्शन घेतलं नाही त्याचं की मला काम मिळेल का. कारण मला असं वाटलं की ते जर टेन्शन मी घेऊन जगले तर आत्ताचा जो माझा पिरियड आहे माझ्या मुलाबरोबरचा, तो मी कधी एन्जॉय करू, तो मी एन्जॉयच नाही करू शकणार. आणि बरं घरनं परत ते कधी प्रेशर नव्हतं ना की अगं चल चल तुला लवकर काम सुरू करायचंय, काय हे किती ब्रेक घेतेस वगैरे, काहीच नाही. तुला जेव्हा करायचंय तेव्हा तू काम सुरू कर, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 98 मध्ये काय केलं बरं मी, तेव्हाच मग मी 98-99 मध्ये माझ्या सिरियल्सनी सुरुवात केली. हे जी ह्या सिरियल्स होत्या ना बंदिनी वगैरे, त्याच्यानी सुरुवात केली मी. आणि मग माझा पिक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी, नॉट ओनली मिसेस राऊत, याच्यानी मी सुरुवात, बंदिनीनी मी परत कामाकडे वळले. आणि हा कॉन्फिडन्स खरंच खूप कमाल आहे, कारण आता ना इतकं कॉम्पिटिशन आहे परत एकदा की प्रश्न पडतो की एक तर लग्न करायचं का, लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने प्रेग्नन्सीसाठी ब्रेक घ्यावा, कारण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे खूप जास्त वाढलंय आपल्याकडे. तुम्ही एकदा गेलात कॅमेऱ्यापासून लांब, गेलं त्याच्यानंतर खूप मेहनत करावी लागते कमबॅक साठी. आणि अनेकांना तो मिळत सुद्धा नाही. बट त्यावेळी एवढं सॉर्ट होतं की ती वेळ नव्हती, विचार करावा लागेल की मी काम घेऊ का, किंवा आता मी आता नाही काम घेतलं नाही तर मग काय होतं, ते मिळेल ती कामं घेत जातो आपण की. आणि मग त्याच्या ह्याच्यात मग तुम्हाला कामं पण नंतर तशीच येत जातात, त्या पद्धतीचीच कामं तुमच्याकडे येत जातात. सो लकीली मी लकी होते की मला ते प्रेशर कधीच नव्हतं की आता तू विचार कर ना झाल्यानंतर तुला काम मिळेल का वगैरे. म्हटलं मिळेल. तू कधी काउंट ठेवलाय तुझी नाटकं किती झाली आहेत, मालिका किती झाल्या, चित्रपट किती झाले? नाटकं तर मी तुला सांगते ऑलमोस्ट 35 एक झाली आहेत, म्हणजे व्यावसायिक आणि प्रायोगिक मिळून. मालिका जवळपास 15 एक झाल्या आहेत, त्याच्यात हिंदी आणि मराठी दोन्ही मिळून. आणि चित्रपट मी जवळपास ना 4 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सो ते एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक तर माझ्याच चित्रपटाला पहिला मिळाला, मग आम्ही जोगवा केलं, त्याला मिळालं, दशक्रिया मध्ये केलं. आणि मी एक टुन्नू की छुटकन की महाभारत म्हणून फिल्म केली होती, चिल्ड्रन्स फिल्म होती, तर त्याला पण नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. सो हा जो अनुभव असतो ना त्याच्यानी ना तुम्ही ना एक कलाकार म्हणून खूप समृद्ध होत जाता. एक कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये की अवॉर्ड्स मिळणं फेम साठी म्हणून वेगळं आहे की ज्याच्याने तुम्हाला नाव मिळतं, तुम्हाला पैसा मिळतो आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतं. ते ह्या सगळ्या अवॉर्ड्सनी ना माझ्या बाबतीत केलं. आणि तू आता जोगवाचा उल्लेख केला, जोगवा चित्रपट हा इमोशन आहे. अरे स्टोरी बघ, माझ्या अजूनही अंगावर काटा आलं. स्टोरी म्हणू नको, तू गाणी म्हणू नको, तुम्हा कलाकारांचे अभिनय म्हणू नको, इतका टू द पॉइंट चित्रपट, म्हणजे वन ऑफ द कल्ट मी असं म्हणेन तो चित्रपट. राईट. मला ना तुझा अनुभव किंवा त्या सेटवरचा तुझा अनुभव म्हणा, किंवा खूप गोष्टी घडत असतात जेव्हा आपण अशा प्रकारचे चित्रपट करतो, एक लाईफ टाईम मुवमेंट असते, ती कुठली तू मला सांगशील जोगवाबद्दलची? जोगवाबद्दल ना तिथे त्यावेळेला ना काही जोगते ते आले होते आमच्या सेटवर. आणि त्यांच्यात कसं होतं ना, त्यांचं जे गाणं किंवा त्यांची जी प्रार्थना सुरू झाली ना की त्यांच्या अंगात येतं, त्या लोकांच्या ती देवीचं गाणं सुरू झाल्यानंतर. आणि ते आले होते आणि सगळ्यांच्या अंगात यायला लागलं आणि आम्हाला खरं ना भीती वाटली, खरं त्यांच्या अंगात आलं.
आणि आम्हाला असं झालं की काय, आणि त्यांनी सांगितले काम करा पटापट ना, तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांचे पदर असतात ना, त्या पदराला गाठी मारा. म्हणजे त्या पदराला गाठ मारली ना की त्यांचं असं हे असतं की ते अंगात येत नाही तुमच्या, ती देवी अंगात शिरत नाही तुमच्या. आणि म्हणजे तो अनुभव जो होता ना, म्हणजे मी झुलवाच्या वेळेला ऐकला होता. मी झुलवाच्या वेळेला सुद्धा तेच जोगतिणींच्याच ह्याच्यावर होतं. म्हणजे त्यावेळेला पण आम्हाला अनुभव आला होता हा, की आम्ही प्रयोग करत असताना समोर जोगतिणी होते आणि त्यांच्या अंगात आलं होतं. आणि तोच अनुभव आम्हाला जोगवाच्या वेळेला आला. आणि म्हणजे असं समोर घडताना बघितल्यानंतर म्हणजे असं वाटतं की अरे काय या लोकांचं आयुष्य आहे. म्हणजे त्या जोगवा मध्ये असे एक हे दिलं होतं की तुम्ही बाहेर पडा याच्यातनं, तुम्ही का अडकता या प्रथेमधनं. तर त्या बायका म्हणायच्या की आम्ही बाहेर पडून काय करणार. म्हणजे मला एका बाईने विचारलं की तुम्ही म्हणताय या चित्रपटात सांगताय की या प्रथेतनं बाहेर पडा, आम्ही करू काय. समाज आम्हाला ऍक्सेप्ट करेल का? राईट. आम्हाला ऍक्सेप्ट करत नाही. आम्हाला करायचं असतं, मला माझ्या मुलीला या प्रथेमध्ये नाही अडकवायचंय, पण मी काय करू सांगा. मग अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये ह्या जोगतिणी किंवा जोगतिणींच्या मुलांना ना शिक्षण दिलं जातं, किंवा त्यांना वेगवेगळ्या व्यवसायांमधलं ट्रेनिंग दिलं जातं. एखादी बाई शिवणकामात चांगली असेल तर मग तिला शिवणकाम शिकवलं जातं, आता राहा तुझ्या पायावर उभी राहा तू. वा. त्या बाई म्हणाला असं असतं काही. म्हटलं हो असतं ना. मी एकांच्याशी ओळख करून दिली की म्हणे हे असे संस्था चालवतात, तू त्यांच्याशी बोल. म्हणजे मला असं वाटतं की जर एका बाईच्या आयुष्यामध्ये जरी हा फरक पडला असेल, पुढे मला माहित नाही तिने काय केलं, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे चित्रपट एवढं आणि असं पैसा माध्यम प्रसिद्धी आहे. राहिली बाजूला, पण आपल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन किती मिळतं एक्झॅक्टली, अशा केवढं. प्रोजेक्ट्समधनं? म्हणजे तुला तर मी सांगते, नॉट ओनली मिसेस राऊतचा मला एक अनुभव आहे. माझा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा प्लाझाला त्याचा शो लागला होता. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की त्या बाईच्या मुलीवर अन्याय झालाय आणि ती लढते. तर तो चित्रपट बघितल्यानंतर मला मॅनेजर बोलवायचे की मॅडम तुम्ही या, खूप गर्दी आहे वगैरे वगैरे. तर मी जायची. तर एकदा आम्ही खाली उभे होतो, खूप घोळका होता असा माझ्या अवतीभोवती. तर एक जोडपं आहे, त्याचं वाट शोधत शोधत माझ्याकडे आले आणि त्यांच्या मुलीने ना एकदम येऊन माझे पाय धरले. मला कळे ना असं काय झालं एवढं. तर ते ते नवरा बायको म्हणाले की आमच्या मुलीच्या बाबतीत हे असंच झालंय. म्हणजे आमच्या अगदी जवळच्या माणसाने तिच्यावर अतिप्रसंग केलाय आणि ती स्वतःला दोष देतेय. ती असं म्हणते की माझीच काहीतरी चूक झालीये म्हणून माझ्यावर हे असा प्रसंग ओढवलाय. तिने शिक्षण सोडलं, ती घरी बसून राहिली आणि तिचे आई वडील तिला सांगतायत की आमचा विश्वास आहे तुझ्यावर, तुझी काही चूक नाही, पण ती कम्प्लिटली शी लॉस्ट हर कॉन्फिडन्स. आणि जेव्हा त्यांनी हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांना असं वाटलं की आमच्या मुलीने हा पिक्चर बघायलाच पाहिजे. कारण कसं आहे ना, आपल्या डोळ्यासमोर घडताना बघितल्यानंतर ना तुम्हाला एक रिअलाइज होतं. आणि त्या मुलीला आणलं त्यांनी चित्रपट बघायला, त्या मुलीने बघितला तो चित्रपट आणि बघितल्यानंतर तिला रिअलाइज झालं की मी का स्वतःला दोष देतेय, माझी काहीच चूक नाहीये. आणि तिने असं ठरवलं की मी आता शिकणार, मी लॉयर होणार आणि स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध लढणार मी. So मला असं वाटतं की अजून काय हवं. असे खूप अनुभव येतात. म्हणजे माझा मायबाप चित्रपट, जो दुसरा चित्रपट मी प्रोड्यूस केला, तो होता की ट्रेन बॉम्बलास्ट झाल्यानंतर, बॉम्बलास्ट कसे झाले हा मुद्दाच नव्हता. तर बॉम्बलास्ट झाल्यानंतर एखाद्या आई वडिलांचा मुलगा गेलाय त्या बॉम्बलास्टमध्ये, तर त्यांचं आयुष्य कसं बदलतं, त्या आई वडिलांवर त्याचा काय परिणाम झालाय, हे भाष्य करणारा चित्रपट होता. मी रवींद्र नाट्य मंदिरला एक शो लावला होता ह्याचा, की त्याच्यातनं जे काही पैसे येतील ते मी 4 लोकांना आयडेंटिफाय केलं की ज्यांचे बॉम्बलास्टमध्ये काहीतरी नुकसान झालंय आणि त्यांना मी ते पैसे दिले. एक बाई आली, मला म्हणाली की तुम्हाला सांगू. म्हटलं काय झालं. म्हणजे माझा नवरा गेला बॉम्बलास्टमध्ये आणि मी ते ऍक्सेप्टच केलं नव्हतं की माझा नवरा गेलाय. मी त्याच्या अस्थी आहेत ना अजून जपून ठेवलेल्या आहेत. बापरे. मी रोज स्टेशनवर जाते, रोज ट्रेनची वाट बघते की अरे आज येईल तो, उद्या येईल. रोज मी स्टेशनवर जाते आणि आज मी पिक्चर बघितल्यानंतर मला असं जाणवलं की नाही, माझा नवरा परत येणारच नाहीये. म्हणजे की आता मी त्या अस्थी घेणार, मी नाशिकला जाणार, मी त्या अस्थींचं विसर्जन करणार आणि माझं आयुष्य मी पुढे चालू करणार. म्हणजे मला असं वाटलं बाप रे, तुला कुठून येतं हे मोटिवेशन अशा प्रकारचे प्रोजेक्ट करायचं. म्हणजे मला असं वाटलं की काय आहे की एखाद्या बाईला पिक्चर बघितल्यानंतर ते रिअलाइज होणं की माझा नवरा नाही येणार आहे परत. मला असं वाटलं बास, म्हणजे मला मिळालं या चित्रपटातनं जे काही मिळायचं होतं, हवं होतं ते मिळालं मला ह्याच्यात. पण एवढे अनुभव आहेत छान छान. पण मला सांग, इतक्या वर्षात कधी स्ट्रगल झालाय तुझ्या कामासाठी? नाही झाला, खरं नाही झाला स्ट्रगल माझा.
कारण ना एका कामातनं पाठोपाठ काम. कामातनं काम मिळत गेलं. आणि मला असं वाटतं ना, एक मला गोष्ट सांगावीशी वाटते. काही जण ना असे बसून राहतात की अरे मला ना चांगलं काम हा. येतं. तुम्ही काम करत राहायला पाहिजे. बरोबर आहे. ते काम येईल ते. छोटं असेल मोठं असेल ह्याचा विचार न करता, म्हणजे एक मला कुठला तरी चित्रपट होता, अगदी छोटंसं काम होतं. मी असं नाही म्हटलं की मला मेन लीडच करायचंय, अरे ह्याच्यामध्ये काय फक्त 4च सीन्स आहेत. मी नाही विचार केला. म्हटलं चांगलं काम आहे, मी करत राहणार काम. कामातनं काम मिळत बरोबर जातं आहे. तुम्हाला. म्हणजे मी हल्लीच्या लोकांना बघते ना की अरे नाही यार कामही नाही कोणी मिळत आहे, मला विचारतच कोणी नाहीये. विचारत नाही. Yeah. म्हटलं तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतःहून काय मेहनत घेताय त्याच्यासाठी Right. की हाच रोल छोटासा आहे यार, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. म्हटलं करू नका तसं. चांगलं काम असेल ना करत राहा. त्याच्यातनं कधी कुठे तुम्हाला कधी संधी मिळेल ना ते Yeah. सांगता येत नाही. खरंय, म्हणजे खरंय. मी माझा मायबाप चित्रपट एकदा टीव्हीवर लागला होता आणि अशोक पंडित जे हिंदीतले डिरेक्टर आहेत ना, ते पिक्चर बघत होते आणि मायबाप लागला. त्याला रुको रुको रुको, त्यांनी हे केलं, अख्खा चित्रपट बघितला त्यांनी, अशोकजीने. बाहेर त्यांची अख्खी टीम थांबली होती की सर काम आहे काम आहे. त्यांनी माझं काम बघितलं मायबाप मधलं. महेश लिमयेला फोन केला, कारण ते महेशला ओळखत होते. Yeah. अरे यार ये कौन सी फिल्म है, मुझे पता नहीं, माई बाप करके फिल्म है, उसमें से ये एक्ट्रेस है, मुझे पता नहीं वो कौन है, अब वो ढूंढो और मुझे बताओ ये एक्ट्रेस कौन है. मग महेशनी फाइंड आउट केलं माय बाप, मग माझं नाव सांगितलं आणि मग त्यांनी मला एका सिरियल मध्ये काम दिलं. हिंदी हा. हिरोईन म्हणून मधुर भंडारकरनी एक सिरियल प्रोड्यूस Yes, केली. yes. वेगवेगळ्या एक तासाच्या एक कथा होत्या. त्याच्यात मला अशोकजींनी घेतलं. हा. ते माझं काम बघून घेतलं. सो मला असं वाटतं कधी कोण कुठे तुमचं काम बघेल आणि तुम्हाला संधी मिळेल ना, हे सांगता येत नाही. सो काम करत राहा, चांगलं काम करत राहा. तुमच्या नशिबात असेल आणि फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. मेहनतीला तर काही जोड हवी, मेहनत आणि मग तुमचं लक. आणि आता रोज नवीन टॅलेंट Talent आपल्याकडे येतंय. वाढतंय. रोज एवढे प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे वाढतात बरोबर की आहे. कमी नाहीये टॅलेंटची. लोक अजिबातच येत आहेत नाहीये. इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही नाही तर दुसरं कोणतरी करणारच आहे, आहे तयारी, ते. तयारी. म्हणजे संधी ना तुमच्याकडे नेहमी येत असते. ती फक्त ही माझ्याकडे आली आहे संधी, मला ह्याचं सोनं करायचंय, हे तुम्हाला कळलं पाहिजे True. त्यावेळेला. सो Correct. ते मी करत गेले आणि मग कधी ना मला माझ्या घरी मला काय म्हणतात त्याला, मार्गदर्शन तर होतच. मी सुलभाताईंना पण विचारायची की हे असं असा रोल आलाय, मी करू का, हा कसा आहे. पण त्या मला खूप गाईड करायच्या की अदिती तू कर, छोटा रोल असेल तरी कर, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, एक कलाकार म्हणून तुला दाखवण्यासारखं ह्या रोल मध्ये आहे, तू हे कर काम. क्या असं बात. खूप मजा. रिजेक्शन फेस केलेस पण कधी? रिजेक्शन केलंय. केलंय? मी असं अजूनही होतं माझं. मी एवढ्या ऑडिशन्स देते, ऍड साठी देते, सिरियल साठी देते, अरे नाही आपका नहीं हुआ है. ओके, काही हरकत नाही, काही हरकत जिवारी लागलंय पण कोणतं रिजेक्शन? नाही लागलं. नाही? जिवारी नाही लागलं माझ्या. कारण मला काय वाटतं ना की ठीक आहे, त्यांच्या डोळ्यापुढे एक असं कॅरेक्टर आहे की त्यांना ते तसं पाहिजे, मी त्याच्यामध्ये फिट होत नाही. मी असा विचार करते. म्हणजे ते रिजेक्शन म्हणून घेण्यापेक्षा मी असा विचार करते की नॉट नेसेसरी ना, मी ज्या काही ऑडिशन्स देईन त्याच्यामध्ये मी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी फिट होईनच. नाही फिट झाले मी, ठीक आहे, मला हरकत खूप नाही. पॉझिटिव्ह अप्रोच आहे. हो. अनेकदा ना म्हणजे डिप्रेस व्हायला होतं किंवा सेल्फ डाऊट पण येतो की हो, की आपण अरे काय म्हणजे मी इतकं कुठे काम कमी करून पडले का, reject झालो? हा, किंवा मी कुठे कमी पडते का. मी हिंदी सिरियल्स मध्ये माझं होतं बऱ्याचदा की आता हिंदीमध्ये मी खूप काम केलंय, हो. तरी सुद्धा मी एखादी ऑडिशन दिली तर ते म्हणतात नाही मॅम इस बार नहीं हुआ, हम नेक्स्ट टाइम काम करेंगे. मग मी फक्त विचारते त्यांना की काय झालं. मग ते म्हणतात परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही जे दिसता ना ते त्या कॅरेक्टरला, आमच्या कॅरेक्टर स्केचला तुम्ही सूट होत नाही आहात. म्हणजे मी तर एवढं आहे की फायनल झाले होते एका सिरियलसाठी आणि मग ऐन वेळेला त्यांचं सगळं बदललं आणि की नाही नाही मॅम हम ना नेक्स्ट टाइम करेंगे, हिंदी सिरियल हम नेक्स्ट टाइम करेंगे. मी खूप पॉझिटिव्हली घेते ते. म्हणजे मी अशाने घेते की माझ्या परफॉर्मन्स मध्ये काहीच हे नाहीये. म्हणजे मी तर कधी समजते की ते त्यांचा लॉस आहे असं समजून मी पुढे जाते. तू इतकं काम केलंस, मगाशी तुम्हाला काउंट सांगितलं. हो. खरं तर प्रत्येक काम एक वर्क सॅटिस्फॅक्शन आपल्याकडे घेऊन येत असतं. हो. प्रेक्षकांची पोचपावती मिळत असते. आज या निमित्तानं मला तुझी पीएनजी कॅन्डिड शाईन मुवमेंट जाणून घ्यायला आवडेल. एक मुवमेंट असते प्रत्येकाच्या आयुष्यात जी आपल्याला असं वाटतं की हे घडलं आणि बाबा काहीतरी बदललं माझ्या आयुष्यातलं किंवा माझं करिअर बदललं, राईट? सो तुझ्यासाठी ती पीएनजी शाईन मुवमेंट कोणती आहे? करिअरच्या बाबतीतच तुला म्हणायचंय ना. करिअरच्या बाबतीत मग नॉट ओनली मिसेस राऊत,
हे माझं अगदीच आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता, जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि मी त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर होते, त्यांच्या हस्ते मी ते अवॉर्ड घेतलं. आणि त्यावेळेला असं वाटतं की मी उभी आणि अख्खं देश मला बघतंय. तो जो एक मोमेंट होता ना, आणि मला त्यावेळेला कलाम साहेब म्हणाले की असे चित्रपट करत राहा, कारण चित्रपटामध्ये एक ताकद आहे की लोकांचा विचार बदलण्याची ताकद चित्रपटांमध्ये आहे. सो तो माझ्यासाठी ना एक टर्निंग पॉइंट होता माझ्या आयुष्यातला, की ज्याच्याने माझं एक माझ्या कामाकडे बघण्याचा ना दृष्टिकोनच बदलून गेला माझा. आणि जीजी अक्का सुद्धा बरीच अहो, फेमस झाली ना, म्हणजे तिने एक वेगळ्या प्रकारचं रिकॉग्निशन खूप दिलं. खूप म्हणजे जीजी अक्कांनी मला आतापर्यंत कदाचित मिसेस राऊतनी सुद्धा एवढं रेकग्निशन दिलं नसेल, तेवढं मला जीजी अक्कांनी रेकग्निशन दिलं, की इतकं प्रेम केलंय लोकांनी माझ्यावर. म्हणजे अजूनही मी कोणाला फोन केला ना की अरे ह्यांच्या घरी जायचंय, हा अदिती मॅमच्या घरी जायचंय, कोणाच्या, अरे जीजी अक्कांच्या घरी ना, असं सांगा ना, मग त्यांच्या घरी जायचंय असं. होतं ना की आपण इतकं काम खूप. करतो पण एक अशी भूमिका येते की मग ती भूमिका जी आहे ना, ती माझ्यासाठी जीजी अक्कांची जीजी भूमिका आहे, अक्का, की हा. म्हणजे अजूनही लोक एवढं प्रेम करतायत माझ्यावर त्या हा. कॅरेक्टरने. हा. आणि बरं त्या कॅरेक्टरमध्ये असं नव्हतं की जे डेली सोपकडे बघण्याचा माझा जो एक दृष्टिकोन होता ना, तो बदलला. कारण तुला माहितीये डेली सोप मध्ये एक आलं कॅरेक्टर एक की त्याला साचा. साचा असतो, या. की त्या साच्यात ना एक आई, एक सासू, हो. हा साचा, त्याच्यातनं तुम्ही बाहेर नाही पडत. पण ह्या कॅरेक्टरला तसं नव्हतं, त्याच्यामध्ये इतक्या छटा होत्या खूप होतं, वेगवेगळ्या. हो. म्हणजे मी काय नाही केलंय आणि ह्याच्यामध्ये. तिचा सुरुवातीला प्रेक्षकांना रागही होता राग, की इतकी हा. का कष्ट आहे. नंतर ती तिच्या सुनेप्रती तिचं प्रेम म्हणा प्रेम. किंवा ते बॅलन्स होतं. मला स्वतःला खूप आवडायची जीजी अक्का. म्हणजे लोकांना म्हणायचं की या. तिचं, पण कसं झालं ना, जीजी अक्काचं कधीही ना ती ग्रे शेड नाही नाही झाली, झाली. ती कुचकटच आहे किंवा अशी नाही झाली ती. म्हणजे लोकांना म्हणायचं की नाही, खास्ट तिच्या आहे. विचारांना ती धरून हा, आहे. हा. आणि तिचे जे काही विचार आहेत ते तिच्या आयुष्यामध्ये तिला जे अनुभव आलेत त्याच्यामुळे तिचे हे विचार झालेले आहेत. म्हणजे कितीतरी बायका असं म्हणायला लागल्या की आम्ही आहो घरी ना भाऊ आणि जीजी. मी स्वतःला सगळ्यांना सांगते मला जीजी हाक मारायचा आजपासून. कितीतरी बायका मला अशा भेटल्या की मी घरातली जीजी आहे, मला सगळ्यांनी आता जीजी जीजी अक्का हाक म्हणायचं. मारा क्या असं. बात. अनेक माणसं येतात ना, पण आयुष्यात हो. तू गेली इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करतेस, दुनियादारी शिकवणारी अनेक माणसं येतात. अनुभव सुद्धा अनेकदा आपल्याला हो. दुनियादारी शिकवतो. मला सांग, या एवढ्या जर्नीमध्ये तुला खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली, शिकतेस, अनुभवांनी शिकवली का सोन्यासारखी माणसं आयुष्यात आली, काय होतं? माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी माणसं आली, खूप चांगली चांगली माणसं आली, की ज्याने, म्हणजे एक अशी व्यक्ती नाहीये मी सांग, कारण काय होईल ना, बाकीच्यांवर अन्याय झाल्यासारखं होईल की बाबा ह्या एकाच व्यक्तीमुळे हा. मी दुनियादारी शिकली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता माझे आई बाबा असतील ते तर बाय डिफॉल्ट असतातच तुमच्या आयुष्यामध्ये. हो. सुलभाताई आल्या, विजय केंकरे. विजय केंकरे असा मित्र आहे माझा की जो मला पहिल्यांदा सांगायचा की अदिती तू व्यावसायिक नाटकं करू नकोस. त्यांनी मला खरंच सांगितलं होतं, कारण तो म्हणाला मी इतकी वर्ष ओळखतोय तुला, जवळपास 40 वर्ष झाली की मी या सगळ्या लोकांना हो, ओळखतेय, हो. की तू ना त्या टेम्परामेंटच नाहीये तुझं की तू व्यावसायिक नाटक करू शकशील. आणि मी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवते की विजय बरोबरच सांगणार. आणि नंतर विजय म्हणाला नाही अदिती आता तू कर, आता ना परिस्थिती खूप बदलली आहे, बदलली आता तू पण बदलली आहेस, सो आता तू व्यावसायिक नाटक केलंस तरी चालेल. सो अशी माणसं तुमच्या आयुष्यात येणं जे तुम्हाला ना करेक्ट सल्ला देतात, देतात. उगाच सांगायचं म्हणून सांगत नाही. चेतन दातार ही अशी एक व्यक्ती आहे की ज्याने खूप माझ्या आयुष्यावर त्याचा प्रभाव पडलेला आहे. आणि प्युअर सोल आहेत ना. प्युअर, मग त्याच्यात ना मी तुला सांगते त्यांचं ना काही ते एक्सपेक्ट करत नाहीत आपल्याकडनं, की काहीच नाही. म्हणजे एक तुझी मैत्री आहे, मी तुझा एक वेल विशर आहे, मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून मी सांगतोय, बस इतकंच. देर आर नो एक्सपेक्टेशन्स. म्हणून ही माणसं ना खूप जास्त जवळची वाटतात आणि तुम्हाला. 40 वर्षाचा पिरियड हा बिलकुल हो. छोटा नाहीये, ज्याच्यात तू अभिनयाला सुरुवात केली, तुझं लग्न झालं, तुला मुलगा झाला, हो. तू चित्रपट केले, मालिका केल्या, पुरस्कार मिळवले. खरं तर ना तुम्ही कलाकार रोज तुमच्या मेंटल स्टेट बरोबर खेळत असता. हो. म्हणजे रोज एक नवीन भूमिका, ते इमोशन्स ते पोर्ट्रे करणं, आणि हे बिलकुल सोपं नाहीये. जेन्युअनली कस लागतो. हो हो. बोलताना सुद्धा आपण जेव्हा एनर्जी गिव्ह अँड टेक असते ना, तेव्हा पण तुमच्या डोक्यात काहीतरी. हो जेन्युअनली कस लागतो. पण मला सांग, आणि या सगळ्या गोष्टींना लीड करतात आपल्या मेंटल हेल्थची. हो. इतक्या वर्षात तू किती लक्ष दिलंस तुझ्या मेंटल हेल्थकडे? किती काळजीपूर्वक लक्ष दिलंस का? किंवा आपली मेंटल हेल्थ ऍट पीसच असली पाहिजे हो. याच्यासाठी तुझा अट्टहास असतो? हो, म्हणजे मी सुरुवातीला सांगते, मी पहिल्यांदा जेव्हा बेबी करायची ना, हा. खूप एक्झॉस्ट व्हायची मी, या. कारण मेंटली एवढं होतं त्याच्यात. सगळीच नाटकं, झुलवा काय, बेबी काय, मी 100% द्यायची त्या रोलसाठी. हा, चेतनने मला एकदा सांगितलं की अदिती 100% कधीच द्यायचं नाही,
की तू 90% ते कॅरेक्टर असलं पाहिजेस आणि 10% तू अदिती असलीच पाहिजेस, तरच ना तू स्वतःला बॅलन्स करू शकशील. नाहीतर तो म्हणाला तुला वेळ लागेल, तू जर असे बॅक टू बॅक हे जर बेबी सारखं नाटक करत राहिलीस ना तर तू वेडी होशील, असं मला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. हे कधीच करू नकोस. तेव्हापासून मी ठरवलं की नाही, मी झोकून देणार स्वतःला प्रत्येक कॅरेक्टर मध्ये, पण एक 10% मी असणार आहे की बॅक की तुला मी comeback करता आलं एक पाहिजे. कमबॅक करता आलं या. पाहिजे. म्हणजे बेबीच्या वेळेला असं व्हायचं, पृथ्वीला जेव्हा शो व्हायचे ना, त्या पृथ्वीला माहितीये ना खूप इंटिमेट थिएटर आहे पृथ्वी, आणि त्याच्यामध्ये ती सगळी क्रूरता वगैरे बघून ना एक मुलगी न जाऊन इंटरव्ह्यूला जाऊन तिला एकदम वॉमिट वगैरे झालं. त्या मुलीला ती बघू नाही शकली. आणि मी मेकअप रूम मध्ये होते आणि तेव्हा मला थोडी सवय झाली होती या पात्राची सुद्धा. तर तिची आई म्हणाली की चला आपण वर जाऊन ना त्यांना भेटूया. आणि मी छान हसत होते, खिदळत होते, टाइमपास करत होते. आणि ती मुलगी आली वर, ही बघ बघ ह्यांच्याकडे हसतायत, खरं खरं नाहीये ते. आणि मग मला असं बघितल्यानंतर ना तिला जरा जीवात जीव आला की हे सगळं जे काही ह्यांच्या बरोबर झालंय आता स्टेजवर ते खरं नव्हतं, हे खोटं होतं. सो हे जे आहे ना की तुम्हाला, आणि तुम्ही ना एक थर्ड पर्सन म्हणून त्या कॅरेक्टरकडे बघू शकता किंवा आजूबाजूला काय घडतंय. कारण नाटक करत असता कधी कधी काय होतं, नाटक करत असताना एखादा कोणतरी ऍक्टर चुकतो किंवा काहीतरी सांभाळून प्रॉपर्टी घेणं. पडलीये, तर ते सांभाळण्यासाठी तुला स्वतःला भानावर असणं गरजेचं असतं ना. सो त्यासाठी तो म्हणाला 10% तू अदिती राहायलाच पाहिजेस. म्हणून मला ना कुठल्याही कॅरेक्टरचा किंवा कुठल्याही पात्राचा असं मनस्ताप नाही झाला. म्हणजे काही काही वेळेला असं व्हायचं की मला जर एक 2 मिनिटं लागायची, प्लीज मला एक शांत, Breathe करू द्या. त्याच्यातनं मी परत बाहेर यायला. पण हे जे मी पहिल्यापासून जी प्रॅक्टिस ठेवली आणि मी याचा अनुभव घेतलाय, जेव्हा मी स्वतःला 100% झोकून देते तेव्हा काय होतं आणि जेव्हा आता मी काय? आता काय होतंय ते. तू आता तू तुझ्या प्रत्येक भूमिकेबद्दल मला सांगतेस, हा. मला सांग की तू केलेली भूमिका, की तुझं खूप प्रेम आहे त्या भूमिकेवर, हा. कारण तू ती कमाल केलीस, अशी कोणती भूमिका आहे? एक स्वतःच जरा कौतुक कर की तू खूप प्रेमात आहेस त्या भूमिकेच्या, तू केल्यामुळे. ती कोणती आहे? संगीत पूर्णावतार मधली गीता गीता. खूप म्हणजे माझ्या अत्यंत जवळची आहे. कारण ती मी अगदी 15 दिवस असताना मी त्या नाटकात जॉईन झाले होते. त्या पात्रावरनं मी स्वतः खूप काम केलंय. म्हणजे दिग्दर्शकाला वेळ नव्हता आणि इतकी सुंदर होती ती गीता. म्हणजे अशी ना छान यायची, अशी अशी एंट्री होती तिची. हे असं ना असं कॅरेक्टर होतं ते. मी जे ऍक्शन्स करते ना तसं कॅरेक्टर होतं. ती अशी 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 यायची, अशी 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 जायची, हे बोलायची ते बोलायची, असं होतं तिचं. आणि मी जेव्हा एंट्री घ्यायची ना तेव्हा त्यावेळेला आंतरनाट्य आणि आविष्कार असं होतं. त्यामुळे अजित भुरे किंवा संजय मोने, अतुल परचुरे वगैरे हे सगळे असायचे. ते सगळे जण असं ना विंगेत असे उभे असायचे की माझी एंट्री बघण्यासाठी. सगळ्यांचं असं लक्ष असायचं की चला आता अदितीची एंट्री होणार आहे. सो मला खूप म्हणजे त्या कॅरेक्टरने असं एक सुकून आपण जो म्हणतो ना, तो त्या कॅरेक्टर मधून मिळाला मला. गीता त्या आणि पात्राचं तुला नाव. खूप छान छान माणसांचा सहवास खूप. लागला. तू आता ज्यांची नावं घेतलीस, हो रे. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काय कमालीचं काम करून ठेवलंय ना, की प्रश्नच आपण बोलू नाही. तितकं कमी आहे. पण या एवढ्या कलाकारांपैकी कुठल्या कलाकाराबरोबरचा आज अनुभव शेअर करशील तू माझ्याकडे? हे बघ माझ्या बरोबर ना प्रत्येक कलाकाराचे ना वेगवेगळे अनुभव हो. असतात. आशुतोष दातार, त्याच्याबरोबर मी बेबी केलं, जे हिंदीमध्ये आम्ही जेव्हा केलं हो. त्यावेळेला मी आशू बरोबर काम केलं होतं. आणि मंगेश भिडे. आता ताई, तुला हा. कुठल्या प्रकारची भूमिका करायची आहे? ड्रीम रोल आपण म्हणतो हा. ज्याला, तू असं काही सेट केलायस का की ही गोष्ट किंवा ही भूमिका मला करायचीच आहे एकदा, असं काही सेट केलंयस? माझं पक्क आहे, मला बेणारे बाई करायचंय कधीतरी एकदा आयुष्यात. वा. कारण मी जेव्हा सुलभाताईंचं बेणारे बाई, त्याची ना एकच प्रिंट आहे त्या फिल्मची, आणि NFAI मध्ये आम्ही त्याचं स्क्रीनिंग बघत होतो आणि सुलभाताई माझ्या शेजारी बसल्या होत्या. आणि ते संपल्यानंतर मी उभी राहिले आणि मी मिठी मारली. मी म्हटलं मी प्रेमात पडली आहे तुझ्या, आणि आयुष्यात मला एकदा तरी बेणारी बाई करायचंय. म्हणजे अजून तो योग आलेला नाहीये, कारण बाकीचे भूमिका येत जातील येत राहतील कुठल्या, पण ही भूमिका मला जर करायला मिळाली ना तर मी नक्की करणार आहे. क्या बात. खूप मस्त भूमिका आहे खरं तर. आणि खरंच ती खूप. नक्की आणि प्रयत्न कर. सुलभाताईंनी ज्या एका लेवलला लेवलला नेऊन, नेलीये. म्हणजे त्या लेवलला मी कदाचित पोचणार पण नाही, पण मला ती करून बघायची, जेणेकरून मी त्यांनी काय अनुभवलं होतं ते मला अनुभवायला मिळेल, सुलभाताई काय होत्या ते मला अनुभवायला मिळेल, म्हणून मला ते कॅरेक्टर करायचं. आणि खूप छान आहे. नाटक हे तुझं हो. पहिलं प्रेम आहे आणि जे तू आत्ता सुद्धा करतेस. नाटक, मालिका, हो. चित्रपट आहेतच, पण असेच मस्त मस्त प्रोजेक्ट करत राहा. आणि आपण इतक्यांदा सेटवर भेटलोय, हो. बट
कधीच एवढ्या डिटेल मध्ये आपल्या बोललो गप्पा नाही. झाल्या आणि नाहीत. आता सुद्धा आताचं माझं नाटक आहे जे गोष्ट तिच्या हा. घटस्फोटाची, ते सुद्धा ना मला असं वाटतं की प्रत्येकाने बघायला पाहिजे. बघायला पाहिजे. कारण आता मला लोक विचारतात की तुमचं पहिलं प्रेम काय, तर पहिलं प्रेम माझं रंगभूमी आहे, रंगभूमी. नाटक आहे. सो लोकांना त्यांचं म्हणणं पण असतं की तुम्ही इतकी वर्ष कुठे होतात, या. तुम्ही थिएटर, तुम्हाला आम्ही रंगभूमीवर बघितलंच नाहीये. सो ह्या आणि रोज आपण ना प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो म्हणून आपण प्रयोग प्रयोग म्हणतो म्हणतो, त्याला. या. सो नवीन नवीन लोक भेटतात. सो मला असं वाटतं की ते नाटक सगळ्यांनी पण खरंच तुला बघायला. सगळ्यांनी विचारलं असेल ना 9 वर्षाचा गॅप का गेला हो, नाटक विचारलं करायला? ना की हा. का तुम्ही, म्हटलं मी इतकी त्या सिरियल्स मध्ये गुंतत गेले आणि असंही काही नाही की मनाविरुद्ध नाही. हा. म्हणजे मला एका पाठोपाठ एक एवढे चांगल्या भूमिका मिळत गेल्या. मध्ये मी हिंदीमध्ये करत होते, मग परत जीजी अक्काचं आलं. मग नंतर असं वाटलं नाही, आता मला ठरवून ब्रेक घेतला पाहिजे आणि एखादं नाटक केलं पाहिजे. आणि हा. लकीली हे नाटक आलं माझ्याकडे Yes. आणि खूप मजा येते मला मी हे नाटक संग्रामशी सुद्धा करायला. बोलले होते आणि मी त्याला हा. म्हणाले की मला बघायचंय हे तू ये, नाटक. खरंच तुम्ही नक्की. सगळ्यांनी बघा. म्हणजे माझी इच्छा आहे अशी की हे नक्की नाटक नक्की बघावं. मी येईन आणि मी तुला कळवूनच नक्की ये. येईन. पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. मी तुला जेन्युअनली सांगते, आपण आज जर हा एपिसोड केला हा. नसता ना, तुझे एवढे अनुभव मला कळलेच नसते. कारण मी सेटवर येतो, एक 4-5 आणि तेवढ्या मिनिटाचा पुरतं इंटरव्ह्यू आपलं होतो आणि बोलणं संपतं. होतं. जे मी सुरुवातीला म्हणाले ना की हो. प्रत्येक कलाकाराची एक गोष्ट असते, खरी हो. प्युअर गोष्ट असते, ती इथे उलगडली. ताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. आणि खूप शुभेच्छा तुला इथून पुढच्या सगळ्या प्रवासासाठी, सुंदर सुंदर भूमिकांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.